अरे बाबा, किती वेळ लागेल? मी किती वेळ वाट पाहतोय. अरे मी म्हातारा झालोय, जास्त वेळ नाही मला राहत आहेत. धीर धरा काका, आता तुमचाच नंबर आहे. परंतु आज जाण्यापूर्वी तुम्हाला सोन्याची 5 नाणी द्यावी लागतील. 5 नाणी? पण कशासाठी? दरबारात जाण्यासाठी. ज्याला बादशाला भेटायचं असतं त्याला भेटवस्तू द्यावीच लागते. कसली भेटवस्तू? मी तर प्रथमच ऐकतोय. मी तुला काही नाही देणार. चला आता, हट्टीपणा नका करू. हा मी केलेला कायदा नव्हे, इथे असंच चालतं. कसला कायदा? महाराजांनी असा कसलाच कायदा केलेला नाही. मी तुम्हाला आमच्या सरदाराकडे घेऊन जातो, तेच तुम्हाला समजावून सांगतील. या माझ्या बरोबर. साहेब, हे दरबारात जाण्यासाठी रक्कम देण्यास तयार नाहीयेत. अहो काका, तुम्हाला भेटवस्तू तर द्यावीच लागेल. मी का भेटवस्तू देऊ? तुम्ही अशी कशी मागणी करू शकता? हे बघा काका, इथे राजाला भेटायला शेकडो लोक येतात. प्रत्येक जण तर भेटू शकत नाही. मग ज्याला भेटायचं असेलच त्याला अशी भेटवस्तू द्यावीच लागते. कसली भेटवस्तू? मी का पैसे द्यायचे? हा तर अगदी अन्याय आहे. मग तुम्ही बादशहाला भेटू शकणार नाही. शिपायांनो, या म्हाताऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवा पाहू. महाराज, एक वृद्ध इसम तुम्हाला भेटू इच्छितोय. मला त्याला आदराने आत आणा. नमस्कार सरकार, नमस्कार. बोला, कसं येणं केलं? आता या परिस्थितीत आपणच माझी मदत करू शकता. माझं नाव रामदेव आहे. मी एक गरीब गायक आहे आणि खूप दूरवरून राजस्थानहून आलोय शहनशहांना माझं संगीत ऐकवायला. पण जेव्हा मी तिथे गेलो ना, तेव्हा खूप वेळ मला वाट पाहावी लागली हुजूर. आणि त्यानंतर असं म्हणजे हे शिपाई असे गरिबांना लुटतात. मला काहीतरी केलंच पाहिजे. रामदेवजी, आपण काही काळजी करू नका. तुम्ही लवकरच बादशाला संगीत ऐकवाल. खूप मेहरबानी झाली सरकार. साहेब, मी अकबर बादशाला भेटू इच्छितो. हो हो, सगळे तेवढ्याचसाठी येतात. पण आज जाण्यापूर्वी तुम्हाला 5 सोन्याची नाणी द्यावी लागतील. 5 सोन्याची नाणी? मी गरीब माणूस आहे, एवढी मोठी रक्कम कशी देणार? तुमच्या जवळ नसतील तर इथून परत जा. उगाच माझा वेळ खाऊ नका, समजला? मला मदत करा साहेब, मी गरीब माणूस आहे. मी तुम्हाला नंतर पैसे दिले तर? हा, याचा निर्णय आमचे सरदारच करतील. चला. बाबा, बादशहाला भेटायचं असेल तर त्याची किंमत तुम्हाला द्यावीच लागेल, नाही का? पण माझ्याजवळ तर काहीच नाहीये सरकार. मग उगाच आमचा वेळ खाऊ नका. तुम्ही परत जा पाहू. आम्हाला आमची कामं करू द्या. माझी एक विनंती आहे. माझं संगीत ऐकून बादशाह नक्की खुश होतील आणि मला इनाम देतील. त्यातील अर्धा हिस्सा मी तुम्हाला देईन. इनामातला अर्धा हिस्सा? हे ठीक आहे. शिपाई, यांना बादशाहना भेटू द्या. पण लक्षात ठेवा, यांच्या इनामातला अर्धा हिस्सा आम्हाला मिळाला पाहिजे. आभारी आहे महाराज, तुम्ही खूप दयाळू आहात.
जोहार मायबाप, मी राजस्थानहून आलोय आणि आपल्या रसिकतेसाठी काही गाणी ऐकू इच्छितो. आभारी आहे रामदेवजी. मैया थारो राम बसे कीण गाम. मैया थारो राम बसे कीण गाम. मारो राम रमैयो रे वे घट घट माय कोटा बरियो इतरो ही जाने. कोटा बरियो इतरो ही जाने. फारच छान रामदेवजी. अप्रतिम बंदिशी होत्या, मला फार आवडल्या. बोला, तुम्हाला बक्षीस म्हणून काय हवंय? आभारी आहे महाराज. माझी प्रार्थना आहे की मला 100 चाबकाचे फटके मारले जावेत. चाबकाचे फटके? तुम्ही शिक्षा का मागत आहात? आम्ही आपल्याला इनाम म्हणून सोन्या चांदीचे हिऱ्या मोत्याचे दागिने देऊ इच्छितो आणि आपण फटके मागता. आश्चर्य आहे. खरंच तुम्हाला हे हवंय? महाराज, मला हेच हवं आहे. आता तीच तुमची इच्छा असेल तर ठीक आहे. शिपायानो, रामदेवजींची इच्छा पुरी करा. थांबा. मला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धा वाटा कोणाला तरी देण्याचं मी वचन दिलंय. अर्धा वाटा? काय बोलताय आपण? महाराज, तुम्हाला भेटण्यासाठी मला द्यावी लागणारी 5 सोन्याची नाणी मी देऊ शकलो नाही, म्हणून मी कबूल केलं की मला मिळणाऱ्या बक्षिसाची अर्धी रक्कम मी त्यांना देईन. त्या शिपायांना दरबारात हजर करा. महाराजांचा विजय असो. माझ्या जनतेची अशी पिळवणूक करण्याची तुमची हिंमत कशी झाली? शिपायानो, यांना काळ कोठडीत टाका. आणि यांना साथ देणाऱ्या इतर शिपायांना पण याच क्षणी अटक करण्यात यावी. आभारी आहे महाराज. बिरबल, आम्हाला आपला असली रूप दाखवा. आपण खरोखरच योग्य मार्ग निवडलात या लाच खाऊना धडा शिकवण्यासाठी. बिरबल, मला कल्पना होतीच की तूच असणार म्हणून. फारच छान. आभारी आहे महाराज. मी आता आपल्या समोर खऱ्या रामदेवना आणू इच्छितो. ते दूर राजस्थानहून आलेत. त्यांच्यावर हा प्रसंग आला नसता तर ह्या लाचखोरांचा आपल्याला पत्ताच लागला नसता. बिरबल, त्यांना पाचारण करा. खऱ्या रामदेवजींचं गाणं ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि यावेळी त्यांना इनाम म्हणून चाबकाचे फटके नाही खावे लागणार.